पातंजली योग सूत्रापैकी अष्टांग योग आपण पाहत आहोत आणि त्यातलं पहिलं यम हे जे अष्टांग योगांपैकी पहिलं अंग आहे त्याबद्दल पातंजलीने 2 सूत्र सांगितली. आज आता आपण पुढलं सूत्र पाहूया. सूत्र क्रमांक 32. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि नियमाः. शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. अष्टांग योगातील हे दुसरं अंग आहे, ते म्हणजे नियम. नियम 5 आहेत: शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. या 5चं पालन करणं म्हणजे नियमांचं पालन करण्यासारखं आहे. आता यम सांगताना त्याने 3 नियम जे सांगितले, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह, हे नकारात्मक सांगितले आणि सत्य आणि ब्रह्मचर्य हे 2 नियम सकारात्मक सांगितले. पण नियम सांगताना सर्वच्या सर्व नियम म्हणजे शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे सगळे ते सकारात्मक सांगतात. कारण त्याचं असं आहे की हे 5 नियम साधकाने सर्वच्या सर्व नियम सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच पाळले पाहिजेत. कुठल्याही नियमाला नकारात्मक भाव नाहीच आहे. जीवनाला नेहमी सकारात्मक दृष्टिकोनच असायला पाहिजे. नियमांच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत असं होऊ शकतं. सकारात्मक, नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून धर्म पाळला जातो. परंतु नियम म्हणजे अनुशासन आहे. जीवन कसं जगावं त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे जीवन जगणं अशी संकल्पना असल्यामुळे काय करावं ते सांगितलं आहे, काय करू नये ते सांगायची गरज नाही. कारण आपण जीवन जगायला पाहतो, उन्नत व्हायला पाहतो. तिथे नकारात्मक दृष्टिकोन असून चालत नाही आणि असतही नाही. आणि म्हणून नियम जे आहेत त्याच्यामध्ये मोठी यमापेक्षा तफावत निर्माण होते की नियम पाळताना त्याचं नियोजन असं असायला पाहिजे, ते नियम असे करायला पाहिजेत की तिथे चुकल्यावर शिक्षा असता कामा नये. नियम पाळून घेणारी यंत्रणा असायला पाहिजे, त्या नियमांचं अवडंबर होता कामा नाही किंवा उद्वेग निर्माण करणारे नियम असता कामा नाहीत, जाचक असता कामा नाहीत. आपण नेहमी पाहतो की पुण्याला एखाद्या गल्लीमधून एकेरी वाहतूक असते. मग तो पोलीस कुठे उभा असतो? जिथे प्रवेश बंद तिथे नाही तो उभा राहत, उलट्या बाजूला उभा राहतो. वास्तविकतेने प्रवेश बंद जिथे आहे तिथे उभं राहायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे इकडनं जायचं नाहीये, पलीकडे जा. तर तिकडे दबा धरून बसतो. तुम्ही आलात सगळं रस्ता करून की मग तुम्हाला अडवतो आणि सांगतो तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं. अध्यात्मामध्ये हे मंजूर नाहीये. नकारात्मक दृष्टिकोन मंजूर नाहीये नियमांच्या बाबतीत. मग तो तुम्हाला शिक्षा करणार, दंड ठोठावणार, नाही तर खाणार लाच आणि सोडून देणार. नियम हे असे नाहीयेत. यम आणि नियम याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. धर्म पाळताना अधर्म कुणी केला तर त्याला शिक्षा सांगितलेली आहे शास्त्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये सुद्धा. गीता तर सगळी त्याच्यावरच रचलेली आहे. परंतु नियम हे कौशल्याने पाळून घ्यायचे आहेत आणि इतरांनी ते पाळायचे पण आहेत. इथे संपूर्ण सकारात्मक दृष्टिकोन आहे. कारण नियम हे साधकांसाठी केलेले आहेत. मला सांगायचं असं की तुम्ही म्हणाल मग यम काय साधकांसाठी नाही का, धर्म काय साधकांसाठी नाहीये का? तसं नाही, धर्म सगळ्यांसाठी आहे. आणि मी जो धर्म पाळेन तो अनेक जण बाकीचे पाळतात धर्म. पण नियमांचं तसं नाहीये. माझ्यासाठी नियम आहेत, ते माझे मी स्वतःसाठी पाळायचे आहेत. हा फरक आहे दोघांमध्ये. आणि म्हणून नियम
हा योग साध्य करण्यासाठी जाणार एक साधन आहे माझ्यासाठी, तसंच प्रत्येकासाठी ते साध्य नाहीये. उदाहरणार्थ आपण देहशुद्धीसाठी, मनस्वास्थ्यासाठी एखादा उपास करतो. गुरुवारी समजा केला उपास, आपण नियम ठरवून घेतला की दर गुरुवारी मी उपास करणार आहे. आता एखाद्या वेळे असं घडलं की गुरुवारी उपास नाही केला गेला, आपण खाल्लं काहीतरी, की नियम न समजणारे जे आहेत, जे धर्म फक्त जाणतात, हे यम जाणणारे, धर्म जाणणारे काय सांगतात? नियम मोडलास का अमुक व्रत कर, अमुक पूजा कर, अमुक अनुष्ठान कर, मी अमुक पोथी वाचतो, शिक्षा देतात. नियमांना ते लागू नाहीये, धर्माला लागू आहे. नियम नाही पाळला गेला तर पुढल्या गुरुवारी उपास कर, गुरुवारी नाही जमलं शुक्रवारी कर, असं सांगणारी यंत्रणा आहे नियम ही. आपण जर यम पाळले नाहीत तर आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायची शक्यता आहे. नाही होणारच आहे त्रास. आपण जर यम पाळले नाहीत तर दुसऱ्याला त्याचा निश्चित त्रास होणार आहे. अहिंसा पाळली नाही तर कुणाची तरी हिंसा होणार आहे, दुसऱ्याला त्रास आहे त्याचा. सत्य, आपण जर असत्य बोललो तर दुसऱ्याचंही आपण नुकसान करणार आहोत. चोरी, निश्चितच दुसऱ्याचं नुकसान होणार आहे. तसंच ब्रह्मचर्य, एखाद्याचे अब्रू जाईल, अस्तेय आपण संग्रह केला, इतरांना मिळणार नाहीत त्या गोष्टी. तेव्हा यम हे जे आहेत, हे जर पाळले नाही, अधर्माने वागलो तर त्यासाठी शिक्षा सांगितलेली आहे, धर्माने सुद्धा, अध्यात्माने सुद्धा, कारण त्याच्यामुळे इतरांना त्रास होणार आहे. पण नियम जे आहेत ते व्यक्तिगत आहेत, ते आपण स्वतःसाठी पाळायचे आहेत आणि आपला आत्मोद्धार करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे नियमांचं जे आयोजन केलेलं असतं किंवा नियमावली केलेली असते, त्यामध्ये नियम पाळले गेले नाहीत तर साधकाला अपराधी भावना निर्माण व्हावी असं त्याच्यामध्ये काही असं नाहीये. उलट असं असावं की नाही पाळले तर कुठेतरी त्याला दुसऱ्या प्रकारे पुन्हा पाळायला संधी मिळावी अशी त्यात तरतूद असायला पाहिजे. नियमांच्या बाबतीत ते अनुशासन असायला पाहिजे. पण नियम हे शेवटी साधन आहे, साध्य नाही. नियम ही साधकाची वैयक्तिक बाब आहे, ते स्वतःसाठी आहेत, ते इतरांसाठी नसल्यामुळे होतं काय की साधक स्वतःच्या सोयीने नियम पाळायला प्रयत्न करतो. सांगितलेलं काय आहे, चुकून नियम पाळला गेला नाही तर शिक्षा नाहीये. पण मग साधक काय करतो? आमचे भटजीबा होते, व्यवसायाने भिक्षुक होते. शनिवारी उपास करायचा त्यांचा व्रत होता, नियम होता. मग त्याने काय ठरवलं होतं की स्वतः किंवा त्यांची पत्नी एकाने कुणीतरी शनिवारी उपास करायचा, कुणीतरी एकाने, सोयीने. कारण का, जर भिक्षुकीला बोलावणं आलं शनिवारी तर त्यांना उपवास करणं शक्य नसायचं, मग त्यांच्या पत्नीने उपवास करायचा, काकूनी. काकूला सवाष्ण म्हणून बोलावणं आलं शनिवारी तर काकूला उपवास करणं शक्य नाही, मग त्या दिवशी काकाने उपवास करायचा. गावले काय एवढे साधे सुधे नव्हते. ते म्हणाले, काव एका दिवशी मेहून बोलावणं आलं तर मग उत्तर तयार ठेवलं होतं त्याने. त्या दिवशी दुपारी आम्ही उपवास सोडतो आणि रात्री करतो. हा जो नियम आहे त्याचं साधनेमधून साध्यात रूपांतर होतं हळूहळू, आणि तिथे सगळा प्रश्न निर्माण होतो. मग आपल्याला वाटतं की उपवास करणं हेच ध्येय आहे. मग त्यासाठी हे सगळे शोधाशोध केली जाते. नियम हे एक साधन आहे आणि त्या साधनाचा वापर करून साध्य आत्मप्राप्ती हे आहे, मुक्ती हे आहे, योग साध्य करायचं आहे, योग सिद्धी प्राप्त करायचे आहे, हे विसरलं जातं हळूहळू. आणि म्हणून हे सगळं सांगितलं की यम आणि नियम याच्यामध्ये खूप फरक आहे. पहिला जो नियम सांगितलेला आहे तो म्हणजे शौच. शौच म्हणजे शुद्धी. ही शुद्धी अंतर्बाह्य, काये वाने वाचे मने तिन्ही प्रकारे अपेक्षित आहे.
कार्यशुद्धी म्हणजे देह स्वच्छ ठेवणं पहिली गोष्ट. उगाच काहीतरी दाढी मिशा जटा वाढवायच्या, झिंज्या सोडायच्या असं ओंगळ प्रदर्शन करायचं नाहीये. ओंगळ प्रदर्शन करून आपण कोणतरी मोठे साधू महात्मे आहोत असं लोकांवर छाप पाडायची नाहीये. नियम आपल्यासाठी आहेत, दुसऱ्यासाठी नाही आहेत. हे असलं काहीतरी करून दुसऱ्याला वश करून घ्यायचं. साधू बैरागी हे जे असतात त्यांची दाढीची लांबी किती आहे त्याच्यावर त्याची सिनियरिटी ठरवतात साधक लोक. हे सत्य आहे, वस्तुस्थिती आहे. तो अमका आहे ना फार मोठा आहे का, दाढी बेंबीपर्यंत आली आहे, बाकीच्यांची छातीपर्यंतच आहे वाढलेली. असलं गलिच्छ आणि ओंगळ प्रदर्शन जटाजुटे राहून करू नये. स्वच्छ राहावं, कपडे स्वच्छ असावेत. एक वेळ तर फाटका असला तरी चालेल पण स्वच्छ पाहिजे. बाहेरनं आलं की म्हणून हातपाय धुवायची पद्धत आहे आपल्यामध्ये. बाहेरनं आलं की पहिले पाय धुवायचे, हात धुवायचं, तोंड धुवायचं, देवाला नमस्कार करायचा, मग बाकीचं. शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवायचं आहे सतत. शरीराबरोबर मानसिक आरोग्यही राखायचं आहे. नेहमी सज्जनांमध्ये वावर करायचा, सत्संग करायचा. भाषा आपली चांगली असायला पाहिजे, सुसंस्कृतपणा अंगात असायला पाहिजे. मानसिक शांतता कधीही ढळता कामा नये. नेहमी प्रसन्न असायला पाहिजे स्वतः, तर आपण दुसऱ्याला प्रसन्न ठेवू शकू. आता जरा काही इकडे तिकडे गडबड झाले की वसवसाट करायचा नाहीये. इतरांना तुमच्या सहवासामध्ये आनंद मिळायला पाहिजे, त्यासाठी मनस्वास्थ्य फार आवश्यक आहे. आणि काये वाचे, काये आणि मने शुद्धता असली की वाचेही आपोआप शुद्धता येते. अशांची भाषा नेहमी सौम्य असते, सुसंस्कृतपणा असतो भाषेमध्ये. अर्वाच्य गुणी बोलत नाहीत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे अयोगिक आचरण होत नाही, योगिक आचरण होत. नेहमी कुसंगतीपासून दूर राहावं. दुर्जनांचा सावली सुद्धा घेऊ नये. स्वतःचं व्यक्तिमत्वच असं निर्माण झालं पाहिजे की असंस्कृत लोक, दुर्जन लोक तुमच्या जवळपास सुद्धा फिरकणार नाहीत. आले तरी क्षणिक येतील, टिकणार नाहीत, निघून जातील. पण त्यांना असं वाटायला पाहिजे की हा आपल्या कामाचा नाही, हा काहीतरी वेगळाच आहे, उगाच काहीतरी म्हणत असतो तोंडाने. म्हणून नेहमी जपजाप्यात असावं, ओंकार करत असावं जेव्हा रिकामे आपण असतो. आणि समाधीपाद या पहिल्या पादामध्ये सूत्र क्रमांक 33 मध्ये सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टींचं पालन केलं की शुद्धता आपोआप राखली जाते. सुखाच्या ठिकाणी मैत्री करावी नेहमी. दुःखाबद्दल दया असावी, पुण्याबद्दल आनंद असावा आणि पापी जनांबद्दल उपेक्षा असावी. म्हणजे स्वतःची कधीही शुद्धी ढळत नाही आणि आपल्या सन्निध येणारे नेहमी आनंदात असतात, आपणही आनंदात राहतो. दुसरं सांगितलंय संतोष. संतोष म्हणजे नेहमी प्रसन्नता. स्वतः नेहमी आनंदात असायचं आणि इतरांना आनंदात ठेवायचं. स्वतः नेहमी संतुष्ट असायचं. आता असायचं हे क्रियापद बरोबर नाही. जे आहे त्यात समाधानी आपोआप असलं पाहिजे. जे काही आपल्याला मिळालंय त्यापेक्षा कमी जास्त मिळणं म्हणजे आपण गतसंचितात अडकून बसण्यासारखं आहे, हे ज्ञानाने जाणलं गेलं पाहिजे. याचा अर्थ प्रगती करायची असं नव्हे, पण प्रगती म्हणजे काय हे अध्यात्माने जाणून घ्यायचं आहे. आम्हाला प्रगती म्हणजे काय वाटतं? सौख्य मिळवणं, जास्तीत जास्त पैसा मिळवणं, धनसंपत्ती मिळवणं, वैभवात राहणं, अतिशय श्रीमंती प्रकारे आचरण ठेवणं, तशा प्रकारच्या वस्तू आणि काय वैभव असेल ते सगळं जमवणं म्हणजे आम्हाला प्रगती वाटते. आणि अध्यात्म याला अधोगती समजते. पण तुम्ही जितकं हे कराल तितके तुमच्या हातून प्रमाद होत जाते. पण थांबायचं कुठे कळत नाही. हे सगळं मिळवताना अनेक गोष्टी चुरगळाव्या लागतात, प्रमाद घडतात. मग आकांक्षा बाळगायच्या नाहीत का? आकांक्षा बाळगायच्या नाहीच आहेत. प्रगती कशी व्हायला पाहिजे? नियतीकडून तुमची प्रगती व्हायला पाहिजे.
तुम्ही तुमचा स्वधर्माने स्वकर्म करत आहात, प्रामाणिकपणे करत आहात आणि नियतीने तुम्हाला प्रगत करायला पाहिजे त्यामध्ये. मग अशा प्रकारे नियतीकडून प्रगती होत असताना तुम्हाला जर वैभव प्राप्त झालं तर त्याचा उपभोग जरूर घ्यायचा आहे, त्याचा त्याग नाही करायचा आहे. पण नियती आणून देते, तुम्ही त्याच्या मागे धावत नाही आहात, त्यासाठी तुम्ही काम नाही करत आहात. सहज बोललं जातं कोणाकडनं, तो अमुक ना फार मोठा माणूस आहे का, त्याचे ते सगळं वैभवाचं वर्णन करतात. अमुक अमुक असं त्याकडे वैभव आहे म्हणून तो मोठा आहे. मानसिकता आपली अशी आहे. तर प्रगती हे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून समजावून घ्यायचं म्हणजे मनुष्य संतोषी राहतो. नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. अनेक जणांना मागे मी बोललो तर सवय असते विचारावं काय कसं काय की लगेच ते असमाधानी आपण कसं त्याची यादी सादर करतात. अहो कसलं काय हो, आमचं कसलं काय, ते सगळ्या विवंचना एक एक पाढा वाचायला सुरुवात करतात. मोठा प्रश्न निर्माण होतो की अरे तुझ्या आयुष्यामध्ये काही जगायला चांगलं असं काही नाहीच त्याला भेटत आहे सांगायला. ही वृत्ती चांगली नाहीये. ही वृत्ती आपल्याला कधीही संतोषामध्ये ठेवणार नाही, समाधानामध्ये ठेवणार नाही. जे आहे ते सुंदर आहे, अप्रतिम आहे, हा भाव असायला पाहिजे. ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. साधं एक तत्व तुकाराम बुवांनी सांगितलंय, फार मोठा अर्थ त्याच्यामध्ये. काय आहे याला महत्व नाही, तुम्ही ते कसं घेता याला महत्व आहे. काय आहे तुमच्या संचिताप्रमाणे मिळतं, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहता याला जास्त महत्व आहे. आणि असं ज्ञानाने जाणून मग इच्छा आकांक्षा अपेक्षा काय कशा ठेवाव्या याचा विचार करावा. संतोषी राहणं, समाधानी राहणं ही एक जीवन कला आहे. आणि मग असं कुणीतरी वाचलेलं ऐकलेलं असतं प्रवचनामध्ये, अध्यात्मामध्ये किंवा कुणाच्या तोंडून. मग मनुष्य काय सांगतो, कोणी विचारलं की तो सांगतो हो आनंदात आहे, पण कसनुसच कसं तरी तो सांगत असतो. आत कुठेतरीला बोच असते की मी काय आनंदात वगैरे नाहीये, मी दुःखातच आहे. पण दाखवायचं कसं, बोलायचं कसं, म्हणून वर करून तो हा सांगतो, बळजबरीने हसतो की हो सगळं छान चाललंय. आतलं काय चाललंय ते त्याचं जळतच असतं. हे तर आणि वाईट आहे. वाईट अशा अर्थी की एखादा समाधानी नाहीये आणि त्याने बोलून दाखवणं याच्यापेक्षा हे वाईट आहे की तो समाधानी नसताना समाधानी आहे असं भासवणं. त्यांचं मानसिक क्लेश जास्त होतात. नाईलाजाने तो सांगत असतो हो मी आनंदात आहे. मनाची जी चुकीची समजूत आहे सौख्याबद्दल, आनंदाबद्दल, समाधानाबद्दल, ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजावून घ्यायची म्हणजे मनुष्य सदा समाधानी राहतो. तिसरा नियम जो आहे तो आहे तप. जो काये वाचे मने शुद्ध असतो आणि सदा समाधानी असतो तोच मनुष्य तप बरोबर करू शकतो. बाकीच्यांचं तप म्हणजे काय, अरे काय हा आलो हा जरा आंघोळ झाले की एवढी एक माळ ओढतो आणि आलोच, एवढी एक माळ ओढतो आणि आलोच, याला तप नाही म्हणत, याला जप नाही म्हणत. त्यापेक्षा करू नको ना बाबा, वेळ मिळेल तेव्हा कर. तुझ्या डोक्यावर कोणी ओझं ठेवलंय की आंघोळ केल्यावर एक माळ ती ओढायलाच पाहिजे, मग 10 माळा ओढल्या असं म्हण ना, कोण तुला नाही म्हणताय. नियम तुझ्यासाठीच आहे. कोण जो शुद्ध आहे, समाधानी आहे, तो म्हणेल की आता वेळ नाहीये, नंतर मी करीन जप, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करेल. पण कसा करेल, पूर्ण अंतःकरणापर्यंत तो पोहोचेल, तिथे झिरपेल, अशा प्रकारचा तो जप करेल त्यावेळेला. तुम्ही जर समाधानी नसाल तर त्या भावावस्थेमध्ये कुठल्या तरी रिपूंच्या आहारी एका उजूला खरा 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 माळ ओढत बसाल जपाची, दातोट खाल कसं तरी ते म्हणत बसाल, राम राम नाही तर काय कृष्ण कृष्ण म्हणत असाल ते. मला वाटतं गीतेच्या वेळेला मी गोष्ट सांगितली पण न असलेल्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो, पण ते खूप छान आहे म्हणून सांगतो, लक्षात ठेवण्यासारखी. संतांची एकादशी होती. आमच्या गावाला उत्सव असतो 7 दिवसांचा आणि 7 दिवस भजन पूजन कीर्तन प्रवचन
मोठा उत्सव असतो. 7 दिवस त्या देवळामध्ये, म्हणजे 24 तासापैकी जवळजवळ 18 तास हे काहीतरी चाललेलं असतं आणि उरलेला वेळ समोर प्रेक्षक श्रोते नसतात, पण वीणा वाजवली जाते आणि जप केला जातो त्या वीणेकऱ्याकडनं. आणि हा जो मधला काळ असतो ना, रात्री 10 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत, त्या वेळेला ती वीणा गळ्यात घालणं, ती वाजत वाजत हरिनाम घेत राहणं, याला चिकाटीचे लोक लागतात. ते भलत्या सलत्याचं काम नाही. आता हे जे बाहेरून संत आलेले असतात ते दिवसभर दमतात बिचारे, 18 तास कीर्तन भजन करून, पुराण करून. मग गावातले लोक आमच्या हे जे मधला जो 6-7 तासाचा वेळ असतो, ही जबाबदारी घेतात की वीणा आम्ही गळ्यामध्ये घालू. मग ते 2-2 तास वाटून घेतात. जेमतेम 8 तास असतात, एवढे सुद्धा नाही, 3-4 जण वाटून घेतात. असं 7 दिवस. मग काय एक दिवस एकाला 2 तास फक्त येते हो संधी. मग ते लावून घेतात. 12 ते 2 मी, 2 ते 4 तू. ठीक आहे, तो 12 ते 2 जो करतो ड्युटी, तो एरजारा घालत असतो, गळ्यात वीणा असते, एकतारी असते, वाजवत असतो आणि हरिनाम घेत असतो. आणि ते आमच्या देवळामध्ये ते पूर्वीचं घड्याळ आहे, टोले देणार, टाण टाण 2 वाजले की तो दरवाजाकडे बघतो, अजून आला नाही, फुल्या 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 की पाठ वळवणार भार्गवरामाकडे, म्हणजे परशुरामाच्या मंदिराकडे म्हणत म्हणत जाणार, विठ्ठल 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 किंवा भार्गवराम भार्गवराम भार्गवराम. वळला की पुन्हा दरवाजा दिसतो, अजून आला नाही, फुल्या 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 फुल्या. पाठ फिरली ना देवाकडे, मग काय करायचं, जप काय करायचं. तो आला की पहिलं त्याला लाखोली वाहणार उशीर केल्याबद्दल, आणि मग ती वीणा घालणार, एकमेकांच्या पाया पडायचं असतं देताना. त्याचे काही नियम आहेत. पण असं घडतं तेव्हा तप हे शुद्ध आचरण, काय वाचे मने आणि समाधान. आपल्याला उलट वाटायला पाहिजे की तो उशिरा आला, बरं झालं, मला हरिनाम घ्यायला आणि थोडंसं मिळालं. 2च तास नाही, मला 2.25 तास मिळाले. हा भाग आहे, त्याला 15 मिनिटं कमी मिळाली. हा भाव तेव्हाच येईल जेव्हा शौच आणि संतोष ह्या 2 गोष्टीचं पालन पूर्ण केलेलं असेल, तोच मनुष्य तप चांगलं करू शकेल. नाहीतर इतर जप तप ह्याचा काही उपयोग नाहीये. आणि अशा प्रकारे तप करणाराच स्वाध्याय करू शकतो. स्वतः परमात्म्याचा म्हणजे स्वचा आत्म्याचा अभ्यास. इतकी तपश्चर्या होईल तेव्हा स्वाध्याय करायला तुम्ही कुठेतरी लायकी येईल आपली, तेव्हाच तो स्वाध्याय होऊ शकतो. आत्म्याचा शोध घ्यायची तेव्हा लायकी येते, इतकी तपश्चर्या होते तेव्हा. आणि अशा प्रकारे स्वाध्याय झाला की ईश्वरामध्ये अर्पण व्हायची, समर्पण व्हायची लायकी येते आपली. मग तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान हा जो आपण याच साधन पादामध्ये पहिल्या श्लोकामध्ये आपण जो क्रियायोग शिकलो, त्याच्या ह्या 3 गोष्टी आहेत. त्या नियमामध्ये पतंजलीने घातलेल्या आहेत. आणि त्यासाठी प्रथम शौच आणि संतोष हे 2 नियम सांगितले आहेत. तेव्हा हे पुढचे 3 नियम तुमच्याकडनं पालन केले जातील. अशा प्रकारे 5 नियमांचं सकारात्मक दृष्टिकोनातून परिपूर्ण पालन करायचं आहे. तेव्हा ते धर्मपालन होईल. पहिलं यम सांगितलेले 5, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. सूत्र क्रमांक 33, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. यम नियम याविषयी वितर्काची बाधा निर्माण झाल्यास त्याच्या विरुद्ध प्रतिपक्षाचा विचार करावा. यम आणि नियम दोन्ही सांगितल्यानंतर, कारण या दोघांचे आचरण एकत्र असायला पाहिजे, तरच पुढे प्रगती होईल आध्यात्मिक. नुसते यम किंवा धर्म पाळून होणार नाही, किंवा नुसते नियम पाळून होणार नाही. मगाशी सांगितलं तसं नुसता नियम पाळायचा म्हणजे काय, विना ती राम 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 विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, पण शुद्धीचं काय, संतोषाचं काय, ते काय नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. यम आणि नियम दोन्ही पाळायचे असल्यामुळे त्याच्याबद्दल थोडी सविस्तर आता ते माहिती देणार आहेत पतंजली या दोन्ही बद्दल. आणि मग ते पुढे जातील आसनावर. तर प्रथम त्यांनी सांगितलंय 33व्या सूत्रामध्ये, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. यम नियम याविषयी वितर्काची बाधा निर्माण झाल्यास त्याच्या विरुद्ध प्रतिपक्षाचा विचार करावा.
पतंजलींची ही साधना मोठी लाडकी आहे. पहिल्या समाधीपादामध्ये त्याने प्रतिप्रसव अशी साधना सांगितली होती. उगम शोधा. तुमच्या हातनं एखादं जर आचरण चांगलं होत नसेल किंवा तुमच्या हातनं काही चूक होत असेल तर ती सुधारण्यासाठी तुम्ही प्रतिप्रसव त्या चुकीच्या मूळ स्थानी जात ते कारण शोधा आणि तिथे ते नष्ट करा. तेच इथे सांगितलंय. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना. कारण यम आणि नियम यांचं पालन करायला आपल्याकडून, आपल्या मनाकडून विशेष करून आणि शरीराकडून, देहादी इंद्रियांकडून नेहमीच विरोध होतो. पहाटे 4ला उठून जप करायचा आहे का, 5:45चा गजर झाला की वाटतं अजून थोडं झोपावं, राहू दे, एक 5 मिनिटं. 5ची 10 मिनिटं होतात, मग म्हणतो की आता आजच काय सुरू करायचं अडलाय, बघू 1 तारखेला, आज सोमवार आहे, 1 तारखेला करू. असं सतत पुढे पुढे जात असतं. देहादी इंद्रिय मन आपल्याला नेहमी विरोध करतं, कारण ते त्यांच्या विरुद्ध आहे. हे ज्याने केलं त्याचं मन खलास झालं, निर्मन झालं, न मन झाला, अमन झाला. मनाला तर अस्तित्व टिकवायचं आहे, तो नेहमी विरोध करतो. आणि देहादी इंद्रिय ही शक्यतो आळसावलेली असतात, त्यांना काही करायलाच नको असतं. त्यामुळे ते विघ्न निर्माण करतात यम आणि नियम पालनामध्ये. आणि अशा प्रकारे ज्याला यम आणि नियम पाळायचे असून सुद्धा त्याचं मन आणि देहादी इंद्रिय त्याच्यात विघ्न निर्माण करतात, अशाला त्यांनी म्हटलंय वितर्क बाधनेनं. तो वितर्क बाधने झालेला आहे माणूस. आणि म्हणून या सूत्रामध्ये अशा प्रकारे जर देहादी इंद्रिय आणि मन यांच्याकडून विघ्न येत असेल तर त्याच्यावर पतंजली उपाय सांगतायत. आणि तो उपाय म्हणजे प्रतिपक्ष भावना. त्याच्या विरुद्ध काहीतरी तुम्ही आचरण करा. एखाद्याला दारू सोडायची असेल, मनापासून त्याला सोडायचे दारू, तर तेवढ्याने भागत नाही. संध्याकाळ झाले की त्याचे पाय गुत्त्याकडे वळतात. मग तो विचार करतो, कसा चलाख असतो मनुष्य बघा, की आपण तर लोकांना सांगितलंय मी आता दारू सोडले, मग संध्याकाळी गुत्त्यामध्ये जायला नाही मिळणार. वाटेत लोक विचारतील काय रे काय झालं, मग तो घरी आणून ठेवतो बाटली गुपचूप आणि हळूच प्यायची. त्यात सुद्धा एक दारुड्या मी पाहिलाय, तो काय करायचा, बाटली तांब्यात ओतायचा, तांब्या भांड ठेवायचा एका बाजूला, म्हणजे कुणी आलं तरी बाटली नाही दिसता कमा, त्याला वाटतं हा पाणी पितोय. इतके असतात, हुशार मन असतं, चलाख असतं. दारू सोडायची म्हटले तर ती सुटत नाही. मग याने काय करावं, प्रतिपक्ष भावना, त्याच्या विरुद्ध भावना निर्माण करायची. म्हणजे काय करायचं, या लोकांनी दारू वाईट कशी असते याची कारणं लिहून काढावी, ती वाचावी, लोकांना सांगावी, प्रबंध लिहावा, दारू वाईट आहे म्हणून लोकांना भाषणं द्यावी. म्हणजे कुठेतरी काहीतरी लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण याची लाज वाटून हळूहळू दारू सुटू शकते. ते दारू सोडणारे क्लब आहेत ना बरेच, काय त्यांची नावं नाही मला माहिती, काहीतरी म्हणतात त्याला, तिथे असं चालतं. ती नेमकी संध्याकाळची वेळ असते भेटायची त्यांची, 6 ते 8. ती दारू प्यायची अगदी म्हणजे ते म्हणतात पीक अवर आहे अगदी. ते आत्म काहीतरी होतं त्यांना, काहीतरी आत्म संध्याकाळ झाली की. मग तिथे ते त्यांना सांगायला लावतात की मी दारू प्यायल्यामुळे केलेले प्रमाद या विषयावर त्यांना बोलायला लावतात. ऐकून ऐकून सगळ्यांचं स्वतःच हळूहळू कुठेतरी आत दारू बद्दल घृणा निर्माण होऊ शकते. मग ती सुटते हळूहळू. हे ते प्रतिपक्ष भावना नाही. आता त्याला नियमाला अपवाद असणार, एवढं सगळं करूनही पिणारे भेटतात, नाही अशातला भाग नाही. पण बऱ्याचशा जणांची दारू सोडण्यामध्ये हे लोक यशस्वी झालेले आहेत. आणि मग अशा लोकांना उत्तम मार्ग म्हणजे ओम तत्सत्वमसि जप करायला सांगावा, ओंकार करायला सांगावा. ओंकार आणि प्राणायाम याचा व्यसन सुटायला खूप उपयोग होतो. अनेक साधकांनी मला सांगितलंय की केव्हा तरी आम्ही एखाद वेळे गंमत म्हणून घेत होतो पेग, तो आमचा बंद झालाय. सिगरेट तर अनेक जणांची सुटली आपल्या साधकांपैकी, अर्थात पुरुष साधकांपैकी. ओंकार आणि प्राणायाम याचा व्यसन सुटायला खूप उपयोग होतो. म्हणजे नित्य नियमित दररोज करत असलं पाहिजे, सकाळ संध्याकाळ. अशा प्रकारे यम आणि नियम
ह्यांना आपल्या मनाकडून आणि देहादी इंद्रियांकडून जो विरोध होत होता किंवा विघ्न निर्माण केली जात होती, ती प्रतिपक्ष भावनम या साधनेने ती वितर्क बाधा नष्ट करावी असे या सूत्रामध्ये पतंजली सांगतात. आणि अशा प्रकारे ती नष्ट केल्यानंतर आपण आपला मूळ जो स्वभाव आहे आत्मभावना, तिकडे आपला प्रवास सुरू होतो. कारण ही जी विघ्न निर्माण केल्या जातात, हे विघ्न तुम्ही जर दाबून टाकायला लागलात, मुद्दाम होऊन काहीतरी अनैसर्गिक वागणुकीतून ते जर तिकडे दुर्लक्ष करायला लागलात, तर त्याचा फारसा उपयोग होत नाही, पाय पुन्हा घसरू शकतो. आणि म्हणून प्रतिपक्ष भावना त्यांनी सांगितलं, हा उपाय तुम्ही केलात तर मूळ स्वभावाकडे तुम्ही स्वाभाविक ओढ तुम्हाला लागते त्याची. आणि माणसाचा मूळ स्वभाव काय आहे तर आत्मभाव. आपण जन्माला यायच्या आधीपासूनच आत्मभावामध्ये आहोत. पण इथे आल्यानंतर, जन्म झाल्यानंतर आपल्याला संचित नष्ट करायचं असतं, हे आपण इतरांच्या सहवासाने विसरलं जातो. पण जन्माला आलं की आपले लाड सुरू होतात. पहिलं म्हणजे आपल्याला हनवटीला हळूच बोट दाखवून हसायला शिकवलं जातं, खुदकन. आपण हसलो की बाकीचे हसतात, आपण चेकाळतो आणि हसत जातो. हळूहळू बोलायला शिकवलं जातं. आणि मूळ आपला जे उद्देश आहे त्याच्याऐवजी या जगाचे नियम आपण शिकतो. हसायचं कसं, बोलायचं कसं, रागवायचं कसं, खरं बोलायचं पण खोटं केव्हा बोलायचं, ते क्षम्य केव्हा असतं, वगैरे वगैरे. या जगाचा धर्म आपण शिकतो, यम आणि नियम. मूळ जे आत्ममुक्तीसाठी, मुक्तीसाठी, आत्मभावना निर्माण करण्यासाठी म्हणून आपण इथे आलेले असतो, ते या जगाचे यम नियम याच्यामध्ये सगळं नष्ट केलं जातं. पण तरी सुद्धा अध्यात्म असं सांगतं की जसं आपण एकदा पोहायला शिकलो की विसरत नाही, एकदा सायकल शिकलो की विसरत नाही, तसं जन्म व्हायच्या आधी हा जो आत्मभाव आहे त्याची ओढ आपण कधीही नष्ट झालेली नसते, ती निश्चित असते आपल्यामध्ये. कितीही कोणी वाईट मनुष्य असू दे, चोर असू दे, डाकू असू दे, तो सुद्धा देवीच्या पुढे लोटांगण घालतो. भले तिचा आशीर्वाद मागत असेल की आज मला डाका घालायला छान मिळू दे, पण तो देवीच्या पाया पडतो. ही आत्म ओढ आत आहे, ती कधी नष्ट होत नाही, मार्ग चुकतो त्याचा. कारण ह्या जगाचे यम आणि नियम त्याच्या रक्तात भिनतात. आपण तेच करतो. चोरीचं मोठं उदाहरण घेतलं म्हणून आपल्याला वाटतं आपली सुटणूक झाली का? नाही, आपण बारीक सारीक गोष्टी करतो अयोगिक. पण शेवटी तत्व तेच आहे की जन्माला येताना आपण जे घेऊन आलेलो असतो आत्मभाव, तो पुसला जातो. या भौतिक जगताचे यम आणि नियम आपण शिकल्यामुळे, आपल्याला शिकवले गेल्यामुळे तेच आपल्यात भिनतात आणि मूळ आत्मभाव हळूहळू हळूहळू खाली दबला जातो. पण प्रतिपक्ष भावनम हा जर उपाय केला तर सगळं हळूहळू दूर होतं आणि आपला मूलभूत स्त्रोत जो आहे आत्म्याच्या ओढीचा, आत्मभाव जो आहे तो निश्चित जागृत होईल, असं या सूत्राच्या द्वारे पतंजलींना सुचवायचं आहे. सूत्र क्रमांक 34. वितर्का हिंसा दया कृतकारितानुमोदिता लोभ क्रोध मोहपूर्वका मृदु मध्यादी मात्रा दुःख ज्ञानानंत फला इति प्रतिपक्ष भावनम. हिंसा इत्यादी वितर्क आहेत. हे वितर्क केलेले, करविलेले किंवा अनुमोदित असतात. ते लोभ, क्रोध, मोह यामुळे उत्पन्न होतात. त्यांची तीव्रता मृदू, मध्यम किंवा आत्यंतिक असते. या वितर्कामुळे दुःख, अज्ञान इत्यादी भरपूर फळे निर्माण होऊन ते मोक्ष मुक्तीमध्ये विघ्न ठरतात. असा विचार करून ते नाहीसा करणं म्हणजे प्रतिपक्ष भावनम होय. मागच्या या 33व्या सूत्रामध्ये वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम हे जे सांगितलं त्याच्याबद्दल जास्त विस्तृत या सूत्रामध्ये आपल्याला ते उपदेश करतायत. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात. पहिलं त्यांनी म्हटलंय वितर्का हिंसा दया. वितर्क बाधने असा त्यांनी शब्द वापरलाय 33व्या मागच्या सूत्रामध्ये. हिंसा करणं, असत्य वागणं, स्थेय म्हणजे चोरी करणं,
ब्रह्मचर्य न पाळणं आणि परिग्रह म्हणजे संग्रह करणं, याबद्दल मनामध्ये जे विचार येतात, यासाठी मन जे उद्युक्त होतं ते म्हणजे वितर्क बाधनेने, वितर्क बाधे हिंसा दया, म्हणजे मन वितर्काची बाधा झालेलं आहे, ते हिंसेला प्रवृत्त झालेलं आहे. सर्वसामान्यपणे सभ्य लोक ज्या प्रकारे वागतात त्याच्या विरुद्ध आचरण करायची आत्मउर्मी येते, ते वितर्क बाधा झालेलं असतं मन. अशा प्रकारे वितर्क हिंसादय त्यांनी म्हटलंय. वितर्क बाधा झालेलं मन किंवा आपण जे असतो ते कृतकार्यतानुमोदिता, हे जे काही आपण करावं असे वाटतं आपल्याला किंवा आपण जी कृती करतो ती 3 प्रकारे केली जाते असं ते सांगतायत पुढे. मूळ इच्छा होते हिंसा करायची किंवा यम आणि नियम धुडकावून द्यायची, आपण वितर्क झालेले असतो. आणि ही जी आपल्याकडून कृती होते वितर्क बाधा झालेली, ती 3 प्रकारे होते ते सांगतायत. पहिली कृती म्हणजे आपण स्वतःच करतो. आपण कोणाची हिंसा करू, स्वतः असत्य बोलू, चोरी करू, काय वाटेल ते करू, यम नियम सगळे धुडकावून देऊ, प्रत्यक्ष आपण खुद्द दस्तूर खुद्द स्वतः अयोगिक आचरण करू, आपला प्रत्यक्ष सहभाग असेल त्याच्यामध्ये. दुसऱ्या प्रकारे कृती कशी केली जाते तर कुणाला तरी पुढे करून त्याच्या मार्फत ती कृती केली जाते, त्याच्याकडून केली जाते. आपण नामानिराळे राहतो. राजकारणी हुशार असतात याच्यात, दुसऱ्याला बरोबर ते सांगतात, पटवतात, असं असं कर, मी आहे तुझ्या पाठीशी, भिवू नको, हो पुढे, ते झालं तर तू जाशील खड्ड्यात, मला काय, मी आहे मागच्या मागे निघून जायला. हुशार. दुसऱ्याकडून करून घ्यायचं, दुसऱ्याकडून वधवून घ्यायचं, कारण आपल्याला आपली अब्रू असते त्याच्यात, आपल्याला काय दुसऱ्याचं गेली तर त्याची जाईल. बरोबर कोणी काही म्हणालं, अरे तो अमुक असं असं वागला, वास्तविक तो याच्या सांगण्यावरून वागलेला असतो, पण हा बेदिक्कत म्हणतो कमाल आहे असं वागला, म्हणजे आश्चर्य वाटतंय मला, तो असं कसं वागला, अरे तूच सांगितलं म्हणून केलं ना त्याने. तोंड कशी पाडणारे असतात. दुसऱ्याकडून करून घ्यायची कृती. आणि तिसऱ्या प्रकारची आहे ती म्हणजे अशी कृती होताना मख्खपणे बघत बसायचं, निर्विकारपणे. परंतु अध्यात्माच्या नियमाप्रमाणे या 3ही प्रकारामध्ये आपल्याला हे 3ही प्रकार, एक प्रत्यक्ष करणं, अप्रत्यक्ष दुसऱ्याकडून करून घेणं आणि अधर्म घडताना बघत राहणं, या 3ही प्रकाराला आपल्याला शासन सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये. 3ही प्रकारात आपल्याला शासन होतं. बाहेरचा कायदा काय म्हणतो माहित नाही, साक्षी पुरावा नाही तोपर्यंत आपण गुन्हेगार ठरत नाही. अध्यात्मामध्ये असं केलं की तत्क्षणी चित्रगुप्ताच्या वहीमध्ये डाव्या बाजूला लिहिलं जातं पाप घडलं म्हणून, आणि त्याची शिक्षा आपल्याला होतेच होते. किंवा कुठेही सुटका नाहीये. 3पैकी कुठल्याही प्रकारे प्रमाद होऊ दे. आता ते पुढे म्हणतात लोभ क्रोध मोहपूर्वका, हे जे काही कृती 3 प्रकारे आपली घडते ती पुन्हा 3 कारणाने घडते ते म्हणतात. पहिला आहे लोभ. लोभ हा शारीरिक असतो. देहादी इंद्रियांकडनं उर्मी निर्माण होते, आकर्षण निर्माण होतं. देहादी इंद्रियांना वाटतं की अमुक मला पाहिजे, कर, घे उपभोग. देहादी इंद्रिय भरीस पाडतात, त्याला लोभ म्हणतात. आणि आपण तसं करतो त्यावेळेला सगळं विसरून जातो, तारतम्य विवेक संयम काही राहत नाही, त्याच्या आहारी जातो देहादी इंद्रियांच्या, आणि त्या लोभाला आपल्या लोभाला बळी पडतो आपण आणि अयोगिक वागतो. दुसऱ्या प्रकारे ही कृती केली जाते ती म्हणजे मोहामुळे. मोह मानसिक असतो. मन आपल्याला संयम सोडायला शिकवतो, विवेक तारतम्य गुंडाळून ठेवायला सांगतो. मन आकर्षित होतं, मन जडतं कशावर तरी, आणि मन जडलं की बुद्धी भ्रष्ट करून टाकतं मन, आणि आपण त्याच्यामध्ये धावत सुटतो आणि जे करायला नको ते करून बसतो. मन सुखावतो, आपण दुखावतो. मन विकारी असतं. मनामुळे आपण मोहात पडतो. आणि लोभ आणि मोह जिथे साध्य होत नाहीत तिथे तिसरी गोष्ट घडते, ती म्हणजे क्रोध येतो आपल्याला. हे कसं मला मिळालं नाही, मला का मिळालं नाही. आणि अशा प्रकारे न मिळून क्रोध आला की त्या क्रोधाच्या भरामध्ये आपण अयोगिक कृत्य करतो. मग सगळंच ताळतंत्र सुटतं.
मेंदू स्मृती सगळं गुंडाळून ठेवलं जातं आणि रागाच्या भरात नको ती गोष्ट घडते माणसाच्या हातून. तेव्हा कृती लोभ, मोह आणि क्रोध या 3 कारणांमुळे घडते असं पतंजली सांगतायत. बघा नेमकी कशी आपल्या समोर एक एक कारण ठेवलेत. याच्या पलीकडे तुम्हाला संधी नाही आहे इकडे तिकडे व्हायची. 4थं कारण तुम्ही शोधून काढू शकणार नाही. इतकं फार सुसूत्र अशी सूत्र आहेत अतिशय. पुढे त्याने म्हटलंय मृदू मध्यादी मात्रा. हे जे आपल्याकडनं कृती होते या 3 कारणाने किंवा कशीही, ही मृदू असते, सौम्य असते, तीव्र असते आणि मध्यम असते. सौम्य म्हणजे मृदू असते किंवा तीव्र असते, आत्यंतिक टोकाला असते किंवा दोघांच्या मध्ये असते ते सांगतात. हे मुद्दाम सांगायचा उद्देश असा आहे की तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या शिक्षा व्हायला क्षुल्लक कारण पुरेसं आहे. जसं इज्जत एखाद्या क्षुल्लक कारणाने जाते. त्या बिरबल बादशाहची गोष्ट आहे ना, बुन से गई व हौद से नहीं आती. एखादं छोट क्षुल्लक कारण तुमची अब्रू पार लयाला नेऊन टाकतो. हा, कोर्टामध्ये ही जी भौतिक न्यायालय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की साहेब प्रथमच गुन्हा घडलाय तेव्हा जरा मला माफी असावी, पुन्हा मी असं वागणार नाही. मग त्यांचे ते कायदे कानून आहेत त्याच्यात म्हटलंय की काय केलं, अमुक केलं का 2 वर्ष तुरुंगवास, काय केलं 3 वर्ष तुरुंगवास. एखाद्याचा हातपाय मोडला तो आयुष्यभर अपंग झाला तरी चालेल, मग याला 2 वर्ष तुरुंगवास. 2 वर्षांनी पुन्हा कोणाचा तरी हातपाय तोडायला तो मोकळा होतो. हे आमचे भौतिक मूर्ख कायदे आहेत. त्यांनीच म्हटलं कायदा गाढव असतो आणि ते सत्य आहे. ते यामुळे सत्य आहे. वकील लोकच सांगतात कायदा गाढव असतो, त्याला काही कळत नाही. गुन्हा घडला, सगळं झालं, पण ते सिद्ध झालं नाही म्हणून तो सुटून जातो. आणि आता तर काय म्हणतात फाशी द्यायचीच नाही. एखाद्याने जरी 10 लोकांना ठार मारलं तर त्याला जन्मठेप देऊन तुम्ही आम्ही सगळ्यांनी कर भरून पोसत राहायचं. अध्यात्माला हे कायदे मंजूर नाहीयेत. सौम्य, तीव्र, मध्यम कशाही प्रकारे गुन्हा घडलेला असो तुमच्या वातून, अयोगिक कृत्य घडलेले असो, त्याला अध्यात्माने तुम्हाला शिक्षा ठेवलेली आहे. आणि शिक्षा एकमेव आहे, ती म्हणजे तुम्ही जन्म मरणाचे फेरे घेत राहाल. त्यामुळे शिक्षा बारीक सारीक नाहीत कुठे ठेवलेल्या, शिक्षा एकच आहे. गुन्हा घडला, जन्म मरणाचा फेरा घ्यावा लागेल. संचित आलं तुमच्या मागे, चुकून घडलं तरी सुद्धा इतके कडक नियम आहेत अध्यात्माचे. पुढे त्यांनी म्हटलंय दुःखा ज्ञानानंत फला. या अशा वितर्क बाधनेमुळे भोग निर्माण होतात आणि ते उपभोगूनच संपवावे लागतात. आणि हे उपभोगून संपवताना माणसाला फक्त दुःख आणि दुःखच वाटायला येतं. त्याला दुसरा पर्याय नाही. कृत्य अज्ञानाने सुद्धा होतात, चुकून होतात, मनात नसताना होतात, पण तरी सुद्धा अध्यात्म अशा माणसाला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. आणि सगळं घडतं का, तर आपण देहादी इंद्रिय मन यांना अवास्तव महत्व देतो आणि जीवनाचा अर्थ समजावून घेत नाही. आपल्या शरीराचा आपल्याला अर्थ कळत नाही, इंद्रियांचा अर्थ कळत नाही, मनाचा अर्थ कळत नाही. ते जे जे सांगतात तिकडे आकृष्ट आपण होतो आणि तिथे मोह, लोभ, क्रोध निर्माण होऊन आपण प्रमाद करतो. ते मोठं मोहक असतं, सुरुवातीला मोठं गोड लागतं, पण शेवटी माती येते तोंडात, हे कळत नाही त्यावेळेला. नरदेहाचा उपयोग काय आहे हे मूळ अध्यात्माने समजावून घ्यायचं आहे की हा नरदेह या पृथ्वीवर आपण येऊन आपलं गतसंचित नष्ट करण्यासाठी वापरायचं आहे, त्यात भर घालण्यासाठी नव्हे. आयुष्य फार नाहीये, फक्त 100 वर्ष जास्तीत जास्त आहे. त्यामध्ये सगळं संचित संपून टाकायचं आहे, त्यासाठी हा देह वापरायचा आहे. पण तो देह चलाख असतो, त्याला संचित वाढवण्यात गंमत असते, तर परत 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 यायला मिळेल ना जन्म घेऊन. संचित संपुष्टात आलं की संपलं, तुम्ही मुक्त व्हाल, पुन्हा जन्म घ्यालच असं नाही. आणि घेतलात तरी शरीराचे चोचले पुरवणार नाही. तुम्ही आध्यात्मिक वागाल, योगिक आचरण कराल. आणि अशाला त्यांनी म्हटलंय इति प्रतिपक्ष भावनम. वितर्क बाधने असं जे तुम्ही झालेले असता त्याला अशा प्रकारे प्रतिपक्ष भावनम होऊन त्यातून तुम्ही सुटका करून घेऊ शकता.
मग तुम्ही मुक्त व्हाल, तुमच्यातनं योगिक आचरण घडेल. यम आणि नियम हे काटेकोरपणे म्हणून पाळायचं. चुकून सुद्धा त्याचं उल्लंघन होता कामा नये. तुम्ही चोरी केली, तुमच्या मनाला माहिती आहे ना चोरी केली, नाही पकडला गेला म्हणून काय झालं, तुमची दृष्टी वाईट झाली, वक्र झाली, तुम्हाला माहिती आहे, नाही कोणाच्या लक्षात आलं, किंवा कोणी अब्रू जाईल म्हणून बोललं नसेल, कोणी गप्प राहिलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही असत्य वागलात, तुम्ही नियम पाळले नाहीत, हे तुम्हाला पक्क माहिती आहे. आणि तुम्हाला माहीत होणं हे अध्यात्माला एवढं पुरेसं आहे, तेवढंच पुरेसं आहे. आणि तेच हवं आहे फक्त. तुमची चित्रगुप्ताची वही लगेच लिहिली जाते तिथेच, तुम्ही स्वतःच ते लिहिता. मग तुम्हाला ते माहिती आहे, जे माहिती आहे तुम्ही लिहिलं, लिहिता तिथे. देह सोडल्यानंतर त्याचा हिशेब होतो. तेव्हा प्रतिपक्ष भावना निर्माण करून, देहादी इंद्रिय काबूत आणून, मनाचा निरोध करून पुढे आता ते यम आणि नियम या संबंधी 10 सूत्र सांगणार आहेत, त्यासाठी तयार व्हायचं आहे. सूत्र क्रमांक 35. अहिंसा प्रतिष्ठायाम तत् सन्निधो वैरत्यागः. युगाच्या अंगी अहिंसा प्रतिष्ठित झाली असेल तर त्याच्या सन्निध्यात वैर संपुष्टात येतो. आता या सूत्रापासून पुढे 10 सूत्र. योगाधिराज पतंजली यम आणि नियम यांचं तंतोतंत पालन तुम्ही केलं तर कशकशा आणि काय काय तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात त्या सांगणार आहेत. आणि त्यासाठी करावं तसं भरावं हे सतत लक्षात ठेवायचं. अध्यात्मामध्ये स्वच्छ जे तुम्ही कराल ते जसं तसं नोंद केलं जातं. तुम्ही किती स्वतःला काही रूपवान समजत असलात तरी आरशासमोर उभं राहिल्यावर तुम्हाला सत्य काय ते दिसतं की मी कसा आहे. आरसा तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही स्वतः सांगाल इतरांना, इतर लोक तुम्हाला सांगतील चढवायला की छान दिसता म्हणून. आरसा तुम्हाला खोटं नाही सांगणार. तसं अध्यात्म आहे. तुमच्या हातून प्रमाद घडला, तुम्ही काहीतरी कारण सांगून दुसऱ्याला दोष देऊन मोकळे व्हाल. नाही तर दैवाला, नाही तर देवाला दोष द्याल, नशिबाला दोष द्याल. हे तुमची कारण झाली. अध्यात्म एकच जाणतं की तुमच्या हातून प्रमाद झाला, चूक झाली की तुम्ही आणि तुम्हीच फक्त त्याला जबाबदार आहात. आणि हे जाणून ओळखून यम आणि नियम याचं पालन करायचं. या सगळ्या 5 यमांचं आणि 5 नियमांचं पालन केलं तर आपल्यामध्ये काय काय सिद्धी प्राप्त होतात. मी परत परत सांगतोय, पूर्ण परिपूर्ण शुद्ध असं पालन झालं पाहिजे. असं नाही की थोडंसं इकडे तिकडे चालतंय, असं नाही. अध्यात्म हे महाकडक नियम आहेत, पण याचं तंतोतंत जर पालन केलं तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होत जातात एक एक. पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की युगाच्या अंगी अहिंसा प्रतिष्ठित झाली असेल तर त्याच्या सन्निध्यात वैर संपुष्टात येतं. हिंसेच्या बरोबर विरुद्ध. आपल्या काये वाचे मने आपल्यामधून जर हिंसेचं उच्चाटन झालेलं असेल पूर्णपणे, कधी मनातच येत नसेल हिंसा, तर अशा माणसाला सगळे मित्र होऊन जातात. सगळ्यांबद्दल त्याचं वैर संपुष्टात येतं पूर्णपणे. एवढंच नव्हे तर तुमच्याजवळ वैर जे बाळगणारे आहेत ते तुमच्याकडे येऊन चांगलं वागतात तुमच्याशी. ते वैर विसरतात. इतकं तुमचं आचरण शुद्ध होतं. यम आणि नियम 10च्या 10, 5 यम 5 नियम तंतोतंत तुम्ही पाळले तर चुकूनही काय वाचेमध्ये त्यांचं उल्लंघन झालेलं असता कामा नाही. अतिशय कडक आहेत नियम. तुमचं वैर इतरांजवळ संपुष्टात येतं, इतरांचं वैर तुमच्याजवळ संपुष्टात येतं. एवढंच नव्हे तर 2 वैरी एकमेकांचे तुमच्या सान्निध्यात आले तर ते एकमेकांचं वैर विसरून जातात. इतकं तुम्ही आनंदाचं झाड होता. स्वतः आनंद, लोकांना आनंद देता. ही सिद्धी तुम्हाला प्राप्त होते. तुकाराम बुवा मंबाजीने झोडपलं होतं, पण यम आणि नियम हे रक्तातच भिनलेले. त्याने त्याचे पाय चेपून दिले, हात चेपून दिले. शेवटी पर्यवसान काय झालं, त्याने तुकाराम बुवा बद्दल वैर तर सोडलंच, तो त्यांचा शिष्य झाला. इतकी सिद्धी प्राप्त होते. तेच ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत विसोबा खेचर म्हणजे सतत त्यांचा दुष्टावा करणारे.
पाण्यात पाहणारे. पण ज्ञानेश्वर माऊली यम आणि नियम पूर्ण पालन. शेवटी काय झालं, विसोबा केसर त्यांचा शिष्य झाला. वैर तर गेलंच कुठल्या कुठे. या सिद्धी प्राप्त होतात यम आणि नियम तंतोतंत पालन केलं तर. आणि म्हणून नेहमी साधू सज्जनांच्या सत्संगात असावं. देवाचे द्वारे उभा क्षणभरी याचा अर्थ नीट समजावून घ्यावा. ते आहे एकच ओळ, पण अनंत अर्थ आहे त्याच्यामध्ये. तो नीट समजावून घेतला पाहिजे. आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे सकाळ संध्याकाळ देवदर्शन घ्यावं. सकाळी लवकर मुखमार्जन स्नान करावं आणि पहिलं देवदर्शन घ्यावं. शुद्ध पवित्र भावनेने जगामध्ये व्यवहार करायला बाहेर पडावं. आणि पुन्हा संध्याकाळी देवळात जायला सांगितलं आहे. तिन्ही सांजा झाल्यावर दिवसभराची शुद्धी टिकायला पाहिजे. नंतर थोडा तरी परिणाम होतो आपल्यावर. चांगल्या ठिकाणी चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलं की कुठेतरी परिणाम होतो की अरे हे किती आनंदात आहेत लोक, आणि आपण मात्र सारखे विवंचनेत असतो. काहीतरी यांच्याकडे वेगळं आहे. कुठेतरी मनुष्य प्रयत्न करतो की चला बाबा आपण थोडंसं करून बघूया. मग गोडी लागली की तो आपोआप सुधारतो. आपल्यात आपोआप सुधारणा होते. सत्संगाला म्हणून अतिशय महत्व आहे. सूत्र क्रमांक 36. सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. युगाच्या अंगी सत्य प्रतिष्ठित झालं असेल तर त्याच्या सत्यवाणीप्रमाणेच सर्व काही घडतं. अहिंसा अंगी बांधली की वैर नष्ट होतं, ही जशी सिद्धी आहे तसं तुम्ही जर सत्य आचरण करत असाल, अध्यात्माला अपेक्षित असं सत्य आचरण. पहिला अहिंसा सांगितलं यम. आता दुसरा सत्य हा जो यम आहे त्याचं तंतोतंत अध्यात्माला पाहिजे तसं जर आचरण केलं तर तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होते. थोडक्यात तुमची वाणी इतकी सत्य होते की ती जे बोलेल ते होतं. कारण तुम्ही असं ते बोलूच शकत नाही, बोलतच नाही. नियती बदलते तुमच्यासाठी. तुम्ही जर एखादी न घडलेली गोष्ट जर कोणाला म्हणालात की असं असं होणार आहे बरं, तर ते घडलं नसलं तरी नंतर ते घडेल इतकी सिद्धी प्राप्त होते. एवढंच नव्हे तर तुम्ही जर एखादी गोष्ट बोलला आणि ती गोष्ट अगोदर घडून गेलेली आहे आणि त्याच्या बरोबर तुमच्या बोलण्याच्या विरुद्ध घडलेली आहे, तरी सुद्धा त्याचे परिणाम नंतर असे होतील की जे तुम्ही बोलला त्याप्रमाणे होतील. त्याच्यात बदल घडेल. इतकी तुमच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते असं पतंजली सांगतायत. आपल्याला एको माहिती आहे. आपण जातो ना दरीमध्ये, वर उभे राहतो आणि आवाज करतो, जसाच्या तसं आपल्याला ऐकायला येतं. याचा अर्थ काय आहे? आपण जर चांगलं बोललं तर लोक आपल्याजवळ चांगलं बोलतात. ध्वनीला प्रतिध्वनी. आपलाच ध्वनी आहे, त्याचा प्रतिध्वनी आपल्याला जर चांगला ऐकायला आला म्हणजेच लोकांकडनं याला प्रतिसाद चांगला मिळतो. आपण जर सत्य आचरण केलं तर लोकही आपल्याजवळ प्रामाणिकपणे वागतील. आणि मग अशा प्रकारे आपण जर पूर्ण सत्याने वागत असू तर काय होईल? आपल्याकडनं फक्त आत्माचरण होईल. नियतीला, आत्म्याला, निसर्गाला जसं पाहिजे तसं आपल्याकडनं आचरण होत राहील. सत्य याचा अर्थच तो आहे ना की जसं आत्मप्रवृत्त होऊन आत्म्याला पाहिजे तसं वर्तणूक ठेवणं, त्याला सत्याचरण म्हणायचं. दुसरं काही सत्य नाहीच आहे. कारण इथे आपला जन्म झालेला आहे, आपण देह धारण केलेला आहे. ही आत्मेच्छा काय आहे हे ओळखून आचरण करायचं आहे, तेच आपलं सत्य आचरण असतं. या पलीकडे सत्य आचरण असणंच शक्य नाही. पण आत्मा पूर्ण परिपूर्ण शुद्ध आहे. इतकं शुद्ध आचरण कुठलं नाहीच आहे आत्म्याच्या इच्छेप्रमाणे वागल्यामुळे. आता आत्मेच्छेने आत्म्याला पाहिजे तसं आचरण सतत आपण जर करत राहिलो तर काय होईल? आपण आत्मस्वरूप होऊन जाऊ. आपणच आत्मस्वरूप होऊ. आपण आत्मा म्हणूनच वावर करू जीवनामध्ये. आणि अशा प्रकारे आपण आत्ममय होऊन आत्माचरण करत असू तर स्वाभाविकच आपण जे जे करू ते तेच सत्य असेल. आपण जे जे बोलू तेच सत्य असेल. आणि म्हणून ही वाचासिद्धी प्राप्त होते. ही दैवी देणगी नाहीये. लक्षात घ्या, पतंजली अतिशय वैज्ञानिक आहेत.
तुम्हीच तुमच्यामध्ये हे निर्माण करता सत्याचरण करून, यम आणि नियम यांच्या पालनाने. तुम्ही आत्मोन्नत होता. तुमचं आचरण आत्म्याप्रमाणे होतं. विज्ञान समजून घ्या त्याच्या मागचं. हे कुणाचा जरी वर्ण बरदस्त मिळाला म्हणून याला वाचासिद्धी प्राप्त झाली असं नाहीये. तुमच्या अंतःकरणातले जे चैतन्य आहे, मूलभूत आत्मा, तो उदित होतो. त्याच्याप्रमाणे तुमचे देहादी इंद्रिय आचरण करतात. मन त्याप्रमाणे आचरण करतं. तुम्ही आत्ममय होता. तुम्ही स्वतः आत्मा होता. आत्मस्वरूप होता. त्यामुळे आचरण हे आत्माचरण असतं. आत्म्याच्या अपेक्षेने आचरण आपोआप केलं जातं. तुमची वर्तणूकच आत्ममय असते. तुम्ही आत्मा झालेले असता. आणि म्हणून स्वाभाविकच सत्य सत्य आणि सत्यच आचरण होतं. तुम्ही बोलाल ते सत्यच बोलता नेहमी. त्या चैतन्याला कळतं की पुढे काय होणार आहे. म्हणून हा म्हणतो की उद्या असं असं होणार आहे बरं का. तुम्ही सहज सांगता तसं उद्या घडतं. त्या चैतन्याला ते दिसतं. त्यात तुमचा काही प्रभाव नाहीये. काही चेटूक नाही अंगामध्ये आलेलं किंवा कोणी वर दिलेला नाहीये. हा दैवी चमत्कार नाहीये आणि भूत पिशाचाचे चमत्कार नाहीये. हा तुमचा आचरणाने तुम्ही आत्मोन्नत झाल्याचं लक्षण आहे. ते आत्मेच्छेने आचरण केल्यामुळे, आत्ममय झाल्यामुळे, आत्मस्वरूप झाल्यामुळे तुमच्याकडून असत्य वर्तणूक होत नाही. काये वाचे मने तिन्ही प्रकारे. आणि म्हणून ते तुमच्यामध्ये तुम्ही विद्या वाचस्पती होता. ही सिद्धी प्राप्त होते. तुम्ही जे बोलाल ते घडत जातं. हे आत्मभान, यम आणि नियम जोपर्यंत तुम्ही तंतोतंत पाळताय तोपर्यंत तुमच्यात सतत टिकून राहतं. सतत. तेवढं फक्त तुम्हाला पाळायला पाहिजे की चुकून आपल्या अजून पाय कधी घसरणार नाही.